आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे थोर गायक, संगीत प्रसारक आणि संगीत साधक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय पलूस येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतीय संगीताच्या क्षेत्रात पंडित पलुसकर यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या संगीत साधनेला आदरांजली वाहण्यात आली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे योगदान दिले। संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरूप देत त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला नवी दिशा मिळाली। पलूस ही त्यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण केलं जातं। यावेळी उपस्थितांनी पंडित पलुसकर यांच्या विचारांचा आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली। नव्या पिढीने भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीशी जोडले जावे, तसेच आपल्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असा संदेश यावेळी देण्यात आलाय। या कार्यक्रमास गणेश माने, राजेश मुदगल, अमर कुरणे, तुकाराम धायगुडे, वैभव माळी, यशवंत कदम, अनिल पाटील, राहुल पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, रणजित शिंदे, भास्कर सकपाळ, सागर कदम, सागर मासाळ, अनिल शिकलगार, अनिल खराडे, शहानवाज डांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत भारतीय संगीत परंपरेचा गौरव करण्यात आला। सर्वांना सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो। आज या पलूस नगरीचे भूषण म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही, पूर्ण ते देशाचं भूषण आहे। पण या पलूस नगरीचे एक थोर शास्त्रीय गायक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची आज जयंती। आज यांच्या जयंतीनिमित्त आपण माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात आपण सर्वजण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची जयंती साजरी करण्यासाठी इथं उपस्थित आहोत। 18 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। पंडित साहेबांची कर्मभूमी त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला आणि त्यांची कर्मभूमी ही संपूर्ण देशभर आहे। लाहोरमध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं। स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी संपूर्ण देशात लाहोरमध्ये आपले शास्त्रीय संगीताचे कार्य सर्वदूर पसरवलं। आज जे आपण गाण्याचे नोटिफिकेशन वगैरे करतो तर त्यावेळी नोटिफिकेशनचा शोध त्यांनी, शास्त्रीय संगीताचा नोटिफिकेशनचा शोध त्यांनी लावला आणि नोटिफिकेशन तयार करायची सुरुवात त्यांनी केली। शास्त्रीय संगीत सर्वदूर राजघराण्यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पंडितजींनी केलंय। आज अशा या पंडितजींचा ही पलूस हे त्यांचं गाव, पण त्या गावात ज्या मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी व्हायला पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही। ते आपलं दुर्दैव म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। पण यापुढे आपण सगळे असा निश्चय करूया की पंडितजींचा जयंतीचा कार्यक्रम हा पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात सर्वदूर पसरेल आणि सर्वीकडे साजरी करण्यात येईल अशा पद्धतीनं आपण उपक्रम करूया। आज माननीय प्रदीपप्पांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या वर्षीपासून पंडित विष्णू दिगंबर पलुसकर जीवन गौरव पुरस्काराची घोषणा आज आपण केलेली आहे प्रदीपप्पांच्या मार्गदर्शनाखाली। आणि हा पहिला पुरस्कार थोर शास्त्रीय गायक अजित कडकडे यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार पंडितजींच्या नावानं आपण 30 ऑगस्टला प्रदान करणार आहोत। तरी मी सगळ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की 30 ऑगस्ट रोजी आपण जास्तीत जास्त संख्येनं
इथं पुरस्कार प्रदान कार्यक्रम व त्यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम, अजित कडकडे साहेबांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे, त्याला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि सर्वजण उपस्थित आपले दैनिक फुटराचे पत्रकार धायगुडे साहेब, दैनिक केसरीचे यशवंत कदम साहेब, दैनिक तरुण भारतचे पत्रकार माळी साहेब, तसेच आपले गणेश माने साहेब, अमर कुर्णे साहेब, सर्वजण आपले कार्यकर्ते, सर्व मान्यवर या ठिकाणी जयंतीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आणि मी इथं माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.